नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जी कथा ऐकणार आहोत तिचे लेखन रुद्रदमन यांनी केले असून कथेचे नाव आहे नरबळी. नमस्कार मंडळींनो. माझ्या आयुष्याचा इतिहास इतका काळा आहे ज्यामुळे मी माझ्या नावापासून साऱ्या गोष्टी गुपित ठेवल्या आहेत. पण आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे त्याला अनेक वर्ष लोटली आहेत. साधारणपणे 1.5-2 दशकांचा काळ उलटून गेलाय. सध्या मी एका अनाथ आश्रमात जेवण बनवण्याचं काम करते. मात्र माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या त्या वादळाबद्दल मी आजवर कधीच कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं. पण म्हणतात ना, सांगून दुःख हलकं होतं. मनात उर्मी दाटून आली आहे आणि म्हणून ती घटना तुमच्यासमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय. आता उशीर न करता मी त्या भयानक अनुभवाला सुरुवात करते. मी एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्मले. रूपाने अगदी साधारण सामान्य होते. लहानपणापासून मी आईबरोबर दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जायचे. त्यावेळी मी 17 वर्षाची असेल. अल्लड वय ते. चांगलं काय वाईट काय याचं भान त्या वयात नसतं. आम्ही त्यावेळी ज्या शेतात काम करायला जायचो त्याच्या जवळच एका विहिरीचं काम सुरू होतं. हे काम शहरातून एका ठेकेदाराने घेतलं होतं म्हणून तिथे शहरातून बरेच मजूर येत असत. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या एका व्यक्तीच्या गोड बोलण्याला मी भुलले. त्याने दाखवलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून मी त्याच्यासोबत शहरात पळून आले. माझ्या आईवडिलांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण माझ्यापेक्षा लहान अजून 3 बहिणी होत्या. त्यांचे पालनपोषण त्यांना करायचे होते आणि तो काळ असा होता, हुंड्याशिवाय मुलीचं लग्न होणं अवघड. त्यामुळे माझ्या पळून जाण्याने त्यांना जणू त्यांच्या डोक्यावरील मोठं ओझं हलकं झालंय असंच वाटलं असेल. शहरात आल्यावर माझा आनंद आणि स्वप्न फार काळ टिकली नाहीत. ज्यांच्या प्रेमाला भुलून मी इथे आले तो एक अत्यंत नीच स्वभावाचा माणूस निघाला. तो दारुड्या आणि बाहेरख्याली होता. त्याचं नाव इतकं बदनाम होतं का कुत्रीसुद्धा त्याच्या वाटेला जाण्याचं धाडस करत नसे. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे मी त्या नीच व्यक्तीसोबत एका झोपडपट्टीत संसार सुरू केला. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. तो रोज दारू पिऊन घरी यायचा. मी काही म्हणाले तर मला मारझोड करायचा. त्यात माझ्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचा. मी मात्र नशिबाला दोष देत सारं सहन करत होते. याच काळात मला मी गरोदर असल्याचं समजलं. तेव्हा काही काळ तो थोडा सुसह्य वागू लागला, कारण त्याला मुलगा हवा होता. पण मला पहिली मुलगी झाली. त्यानंतरचा छळ सहन करताना आधीचा त्रास खूप कमी होता असं वाटायचं. काही काळाने पुन्हा मला दिवस गेले, परंतु यावेळीही मुलगीच झाली. आता माझं जीवन पूर्णपणे नरक झालं. मला वाटत होतं मरण आलं तर बरं होईल, पण 2 मुलींच्या जबाबदाऱ्यांमुळे मला तसं करणं शक्य नव्हतं. अति दारू पिण्यामुळे त्याला ठेकेदाराने कामावर बोलवणं बंद केलं
पैशाची प्रचंड चणचण भासू लागली आणि त्यामुळेच ती घटना घडली. एके रात्री तो त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. दोघांनी घरातच खूप दारू प्यायली. मला कल्पना पण नव्हती का ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात काळी आणि घाणेरडी रात्र ठरेल. फक्त काही पैशांच्या मोबदल्यात माझ्या नवऱ्याच्या संमतीने त्याच्या मित्राने माझ्यावर बलात्कार केला. हे सर्व माझ्या नवऱ्यासमोर घडलं. मला नंतर धमकी दिली, जर याबद्दल कोणाला काही सांगितलं तर माझ्या दोन्हीही मुलींना मारून टाकलं जाईल. मी फक्त आणि फक्त मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून सारं काही सहन करत होते. त्या काळात मला पुन्हा दिवस गेले आणि यावेळीही तिसरी मुलगीच झाली. परिस्थिती तीच, व्यथा तीच. दिवसामागून दिवस जात होते. माझ्या सहनशक्तीचा कस लागत होता. पहिली मुलगी 5-6 वर्षाची झाली असताना मला पुन्हा दिवस गेले. मी नाही म्हणण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा नवरा काही ऐकायचा नाही. दारूच्या नशेत तो जबरदस्तीने संबंध ठेवायचा, कारण त्याला फक्त मुलगा हवा होता. ही माझी 4थी वेळ. त्याने मला स्पष्ट धमकी दिली, यावेळेस जर मुलगा झाला नाही तर तुला आणि तुझ्या मुलींना कुंटणखान्यात विकून टाकीन. त्या धमकीने मी थरथरून गेले. त्या भीतीने मी सरळ भक्तिमार्ग पत्करला. माझा नवरा दिवसभर कामावर असे आणि मी मुलींना घेऊन झोपडपट्टीजवळ असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात जात असे. तिथं भक्ती करत माझे दिवस भरत आले. देवाच्या कृपेने यावेळेला मुलगा झाला. त्या क्षणाने माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळालं. नवऱ्याकडून होणारी मारझोड थांबली. मात्र कमी प्रमाणात का होईना त्याचं दारू पिणं सुरूच होतं. ठेकेदाराने देखील त्याला कामावर बोलवणं सुरू केलं. त्या काळात तो मला जरी त्रास देत नव्हता तरी मुलींना मात्र खूप छळायचा. मी नेहमीच त्यांच्या संरक्षणासाठी पुढे असे. त्यानंतर मी जो भक्तीचा मार्ग स्वीकारला होता त्यावर ठामपणे चालत राहिले. मी आणि माझ्या मुली नित्य नियमाने श्री गजानन महाराजांची सेवा करत होतो. आत्तापर्यंत तुम्हाला मी जी कहाणी सांगितली ती माझ्या आयुष्याची पार्श्वभूमी होती. पुढील काही घटनांनी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी दिली. ती घटना जिच्या परिणामांनी आमचे जीवन बदलले ती आता सांगते. ही घटना माझ्या नवऱ्याने त्याच्या शेवटच्या क्षणी मला सांगितली. खूप सुख नसलं तरी मुलगा झाल्यापासून आमच्या आयुष्यातील दुःखाची लाट बऱ्यापैकी ओसरली होती. त्याच दरम्यान माझ्या नवऱ्याला ठेकेदाराने दुसऱ्या गावात कामावर पाठवायला सुरुवात केली. त्याला रोज ये-जा करावी लागत असे. येण्यासाठी ठेकेदाराने दोघे तिघे मिळून वापरण्यासाठी मोटारसायकल दिली होती. एके दिवशी विहिरीचे काम बऱ्याच उशिरापर्यंत चालले. विहिरीला पाणी लागल्यामुळे मालकाने कामगारांसाठी पार्टी ठेवली होती. माझ्या नवऱ्याबरोबर गाडीवर प्रवास करणारे दोघे जण अति दारू पिऊन तिथंच बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यामुळे रात्री 12 वाजायच्या सुमारास माझा नवरा एकटाच घरी यायला निघाला. तो सुद्धा चांगला पिलेला होता. घरी येण्यासाठी निघाला खरा, पण नशेमुळे रस्ता चुकला. तासभर गाडी चालवून सुद्धा त्याला घरचा रस्ता लागेना. विचारांच्या तंद्रीत असताना रस्त्यात अचानक काळ्या रंगाचं मांजर त्याच्या समोर आलं आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी घसरली. ती सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. सुदैवाने त्याला फार काही इजा झाली नाही. तो पटकन उठला आणि आजूबाजूला पाहू लागला. आजूबाजूला फार दाट जंगल होतं, म्हणजे तो अगदी योग्य रस्त्यावर होता याची त्याला खात्री पटली.
कारण ती घटना ते गाव आणि शहराच्या दरम्यान असलेल्या जंगलात घडली होती. झाडाला धडक लागल्याने गाडीचे पुढचे चाक खराब झाले. त्याने गाडी कशीबशी ओढत रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली. त्यावेळी अर्धी रात्र झाली होती आणि रस्त्यावर पूर्ण शांतता. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. अखेर गाडी न येण्यासारखी असल्याने तो चालत शहराच्या दिशेने निघाला. थंडी प्रचंड होती. आकाशात चंद्र दिसेना. तो अंधाऱ्या जंगलात कशीबशी वाट काढत अर्धा 1 किलोमीटर पुढे आला असेल. तेवढ्यात अनावधानाने त्याचा पाय रस्त्यावरच्या एका खड्ड्यात पडून मुरगळला. अचानक झालेल्या वेदनेने तो जागेवर खालीच बसला. मोठ्या अपघातातून सुखरूप बचावलेला माझा नवरा एका साध्या खड्ड्यामुळे गंभीर दुखापतग्रस्त झाला. आता आजूबाजूला भयान शांतता पसरली होती. चारही बाजूंना अंधाराचं साम्राज्य होतं. कसाबसा प्रयत्न करत तो उठला. एक पाय दुखत असल्याने तो ओढत ओढत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण लवकरच त्याला कळालं, पुढे चालणं त्याच्यासाठी अशक्य आहे. काहीतरी आसरा मिळेल का याची शक्यता तपासण्यासाठी तो आजूबाजूला पाहू लागला. त्या गडद अंधारात अजूनही चंद्राने दर्शन दिलं नव्हतं. आज अमावस्या आहे का? आकाशाकडे पाहताना विचार त्याच्या मनात चमकला आणि त्या विचाराने अंगावर सरसरून काटा आला. अचानक जंगलात सळसळ होण्याचे आवाज सुरू झाले. त्याचबरोबर मांजरी भांडल्यासारखे विचित्र आवाज येऊ लागले. त्याची मनस्थिती अधिकच अस्थिर झाली. हातापायांना कापरं भरू लागलं. तेवढ्यात त्याच्या नजरेला जंगलाच्या आत थोड्याशा अंतरावर एका दिव्याचा उजेड दिसला. तो उजेड पाहून त्याला आशेचा किरण मिळाला. त्या उजेडाच्या दिशेने शक्य तितक्या वेगाने तो पुढे सरकत निघाला. दिवा जसजसा जवळ येत होता तसा दिलासा मिळाल्यासारखं वाटलं. दिव्याजवळ पोहोचल्यावर त्याने पाहिलं, ते एक जुनाट लाकडी हवेलीच्या स्वरूपाचं घर आहे. त्याने दरवाजावर थापा मारल्या, पण आतून कोणतंच उत्तर आलं नाही. कोणीतरी दार उघडेल या अपेक्षेने तो काही वेळ तसाच उभा राहिला. शेवटी त्याने धीर करून दरवाजा ढकलला. दरवाजा मोठा आवाज करत उघडला गेला आणि तो आत कोसळला. कसाबसा उठून उभा राहिल्यावर त्याने घराचं निरीक्षण केलं. घर आतून खूप जुनं आणि रहस्यमय वाटत होतं. दिव्याचा प्रकाश लहान होता, पण त्यातही घर रिकामं असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याने घरातील खोल्या न खोल्या तपासल्या, साऱ्या रिकाम्या. हॉलमध्ये परत आला तेव्हा त्याला एका कोपऱ्यात वर जाणारा लाकडी जिना दिसला. आपल्या दुखऱ्या पायाचं भान विसरून एक एक पायरी चढण्याचा प्रयत्न करत तो वर जाऊ लागला. दुसऱ्या मजल्यावर एक खोली होती. त्या खोलीत एक मंद दिवा जळत होता. माझ्या नवऱ्याने अलगद दरवाजा लोटला आणि आत डोकावलं. ती लहानशी खोली. खोलीच्या मध्यभागी एक आराम खुर्ची, जिचं तोंड विरुद्ध दिशेला होतं. खुर्ची अगदी अलगद मागे पुढे हलत होती, ज्यावरून जाणवलं खुर्ची रिकामी नाही, त्यात कोणीतरी बसलं होतं. तो दरवाजाच्या उंबरठ्यावरून न्याहाळू लागला. आत ये, तिथेच का उभा आहेस? खुर्चीमधून एक किन्नरी स्वर आला. तो स्वर ऐकून माझ्या नवऱ्याचा श्वास क्षणभर रोखला गेला. तो मागे सरकू लागला. थांब, इथून बाहेर पडलास तर मोठ्या सुखाला मुकशील.
अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. कित्येक दशकांच्या नंतर एका ठराविक रात्री जेव्हा सर्व योग जुळून येतात, तेव्हाच कोणीतरी या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतो. आज तुझं नशीब फळफळलंय. परत गेलास तर पुन्हा संधी नाही. ये, आत ये. त्या आवाजाने खोलीतील गूढता वाढली. त्या आकृतीच्या शब्दांनी माझ्या नवऱ्याचं मन लालसेने भरलं. त्याने हळूवार पाऊल टाकत खोलीत प्रवेश केला. संथ चालत खुर्चीला वळसा घातला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला. पण जे दृश्य त्याने पाहिलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. खुर्चीवर बसलेली ती आकृती मानवी नव्हती. उलट तिच्या अस्तित्वात एक अमानवीय शक्ती दडली होती. तिचा चेहरा भयानक आणि अस्वस्थ करणारा होता. त्वचा मृत पांढऱ्या रंगाची, डोळे ठळक, पिवळसर आणि भेसूर चमकत होते. डोक्यावर एकही केस नव्हता. चेहऱ्यावर खोल ओरखडे आणि रक्ताच्या सुकलेल्या खुणा. ती भयावह नजर पाहून खोलीत गारठल्याचा अनुभव आला. जणू मृत्यू स्वतःसमोर उभा होता. तिचे ओठ फाटले होते आणि त्यावरून रक्ताचे सूक्ष्म ओघळ गळत होते. गालावर कुरतडल्यासारख्या जखमा खोलवर गेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर असलेली तिरकी स्मितरेखा भयानक होती आणि तिच्या अस्तित्वामुळे खोलीत भयंकर शक्तीचं सावट भासत होतं. त्या आकृतीचं भयानक रूप आणि भयान शांतता यामुळे त्या खोलीत काळ थांबल्यासारखं वाटायचं. कोण होती ती आकृती? माझा नवरा मनोमन विचार करत होता. त्याला तिथून पळून जायचे होते, पण त्याचे पाय जागेवरच थिजले. आता तू मला पाहिलं आहेस, तेव्हा इथून निघून जाण्याचा विचार देखील मनात आणू नकोस. आता बाहेर जाशील ते माझ्या आज्ञेने. विकृत हसत ती आकृती म्हणाली. माझ्या नवऱ्याचा थरकाप उडाला. काय काम आहेत? तुम्ही कोण आहात? मला इथं का आणलंय? बोलताना त्याची बोबडी वळत होती. तुझ्या आयुष्याचा उद्धार. तुझ्या नशिबाने तुला या हवेलीचं दर्शन घडवलं. माझी इच्छा जर तू पूर्ण करण्याची तयारी दाखवलीस तर तुला हवे ते सर्व मी एका झटक्यात मिळवून देऊ शकतो. ती आकृती म्हणाली. काय? माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील? पण त्यासाठी मला काय करावे लागेल? माझ्या नवऱ्याच्या मनात लालसेची ठिणगी पेटली. आकृती त्याच्याकडे पाहून थंड हसली. मी तुला एका क्षणात पैसा, ऐश्वर्य, मालमत्ता आणि सुखी आयुष्य देऊ शकतो. पण त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवंय, तेही तुझ्याच रक्ताचं. तुझी तयारी असेल तर हो म्हण, नको असेल तर तू जाऊ शकतोस. ती आकृती म्हणाली. लालच माणसाला कितीही नीचपणा करायला प्रवृत्त करते आणि माझा नवरा तर जन्मतः नीच होता. होय, चालेल. सांगा, मला काय करायचंय? काय द्यावं लागेल? मी तयार आहे. माझ्या नवऱ्याने उत्तर देताच ती आकृती विचित्र हसली. मला तुझ्या रक्ताच्या 3 कुमारिका हव्या आहेत. अजून 3 महिन्यानंतर येणाऱ्या अमावस्येला तू त्या 3 कुमारिकांना इथे घेऊन यायचं. त्याच्या आत तुला हवं ते सर्व मिळेल. तयारी आहे तुझी? ती आकृती म्हणाली. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर आमच्या 3ही मुलींचे चेहरे झळकले. त्याला आधीपासूनच त्या नकोशा होत्या. त्या बदल्यात जर आयुष्यभर ऐश्वर्य उपभोगायला मिळत असेल तर नाही का म्हणायचं, असा विचार त्या नराधामाने केला आणि क्षणात होकार दिला.
त्याचं उत्तर ऐकताच ती आकृती भेसूरपणे हसली. ठीक आहे, पण लक्षात ठेव, तू कबूल केलेली गोष्ट मला दिली नाहीस तर स्वप्नातही विचार केला नसेल असा मृत्यू तुझ्या नशिबात असेल. जा आता, तुझे चांगले दिवस सुरू झाले. पण लक्षात ठेव, आजपासून 3 महिन्यांनी येणाऱ्या अमावस्येला मला बळी हवेत. ती आकृती भेसूर हसत म्हणाली. तिची धमकी ऐकून माझा नवरा नखशिकांत हादरला, पण लालसेने त्याच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला. तो होकार देऊन वेगाने चालत निघाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा मुरगळलेला पाय अचानक पूर्ण बरा झाला. हवेलीच्या बाहेर येताच त्याने रस्त्याची वाट धरली. अर्ध्या वाटेवर आल्यावर मागे वळून पाहिलं तर फक्त काळाकुट्ट अंधार होता. हवेलीचं नामोनिशाण दिसेना. हे स्वप्न तर नाही ना? या विचाराने त्याने स्वतःच्या हाताला चिमटा काढून पाहिला. तो धावतच रस्त्यावर आला. तिथे कडेलाच त्याची गाडी अगदी व्यवस्थित उभी होती. गाडीच्या पुढच्या चाकासह सर्व काही व्यवस्थित होतं. त्याला काय खरं आणि काय खोटं काहीच समजेना. त्याने गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने निघाला. दारूची नशा केव्हाच उतरली होती. थोड्याच वेळात तो शहरात पोचला. रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे शांतता. एका चौकात आल्यावर त्याला लघुशंका आली, म्हणून त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खाली उतरला. तेवढ्यात अचानक एक जोरदार आवाज झाला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक महागडी गाडी नियंत्रण सुटल्यामुळे डिवायडरवर धडकून 2-3 पलट्या खात त्याच्या जवळ येऊन उलटी पडली. तो धावत गाडीच्या दिशेने गेला. गाडीत 2 व्यक्ती, दोघेही रक्ताने माखलेले. ते त्याला मदतीची विनंती करत होते. माझा नवरा त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना कारची डिक्की उघडली आणि धपकन आवाज करत काहीतरी खाली पडलं. आवाज ऐकून तो गाडीला वळसा घालून मागच्या दिशेने गेला. तिथे एक मोठी बॅग पडली होती. त्याने ती ओढून बाजूला घेतली आणि उघडून पाहिलं तर आतमध्ये 1000 रुपयांच्या नोटांचं बंडल खचून भरलं होतं. हे पाहताच त्याला काही वेळापूर्वी भेटलेल्या आकृतीचे शब्द आठवले. त्याचे डोळे चमकले. त्याने घाईने ती बॅग ओढत गाडीपर्यंत आणली आणि उचलून त्याच्या गाडीवर ठेवली. त्यानंतर त्याने अपघातग्रस्त माणसांकडे पाहिले आणि त्यांना मदत करण्याऐवजी तो तिथून निघून जाण्याची तयारी करू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज घुमला, दोघांनाही संपव, तरच ही दौलत तू कोणतीही अडचण न येता उपभोगू शकतोस. हे ऐकताच तो पुन्हा गाडीवरून उतरला. आता त्याच्यातील सैतान पूर्ण जागा झाला होता. अपघातग्रस्त गाडीतून झिरपणारे पेट्रोल सर्व गाडीभोवती पसरले होते. त्याने बिडी पेटवली आणि ती जळती बिडी दुरूनच त्या गाडीच्या दिशेने फेकली. गाडीने क्षणार्धात पेट घेतला. त्या दोघांच्या जीवघेण्या किंचाळ्या गाडीतून ऐकू येत होत्या. त्या आवाजाकडे एक क्रूर नजर टाकत माझा नवरा बॅग घेऊन घरी आला. त्या दिवसापासून आमच्या आयुष्यात सर्व काही बदललं. मी कितीतरी वेळा हे पैसे कुठून आले असं विचारलं, पण त्याने मला कधीच काही सांगितलं नाही. त्या पैशात त्याने एक खूप मोठं घर घेतलं. काही मालमत्ता मुलांच्या नावावर फिक्स केली. उरलेली रक्कम ठिकठिकाणी जमीन खरेदीमध्ये गुंतवली. त्याची दारू बऱ्या प्रमाणात कमी झाली. मुलींवर रागवणे तर त्याने पूर्णतः बंद केले. हे सर्व पाहून मी खूप आनंदी झाले.
मला वाटलं सर्व गजानन महाराजांच्या कृपेने घडत आहे. आम्ही महाराजांची नित्यनेमाने पूजा अर्चना करत होतो. दिवस आनंदात जात होते. या सर्व घटनांना 3 महिने झाले आणि अशात एके रात्री माझा नवरा घरी आला. त्याने मुलींना गाडीमधून चक्कर मारायला नेण्याची तयारी दाखवली. मला त्या रात्री त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळेपण जाणवलं, कारण तो पहिल्यांदा मुलाला न्यायला नकार देत होता. मी विचार करत बराच वेळ बसून राहिले. रात्रीचे 12 वाजून गेले तरी तो आणि मुली घरी परत आल्या नाही. मला खूपच काळजी वाटू लागली. मन अस्वस्थ झालं. मी मुलावर पांघरून टाकून देवघरात जाऊन गजानन महाराजांच्या मूर्तीसमोर बसले. डोळे बंद करून महाराजांचं नामस्मरण करू लागले. तेव्हा अचानक माझ्या बंद डोळ्यासमोर जणू साक्षात महाराज अवतरले. काळजी करू नकोस, तुझ्या मुलींवर आलेलं संकट दूर झालंय, परंतु त्या बदल्यात तुला ही संपत्ती, पैसा, मालमत्ता कोणाला तरी दान करावी लागेल. जर तू या संपत्तीला धरून राहिलीस तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा नाश अटळ आहे. महाराजांचे हे शब्द मला काहीसे कळेना झाले, पण मला संपत्तीचा मोह कधीच नव्हता. मी मनोमन महाराजांना होकार दिला आणि डोळे उघडले. तोपर्यंत रात्रीचा 1:30 वाजला होता. नवरा आणि मुली अजूनही परत आले नव्हते. महाराजांनी दृष्टांत दिला. मी हा सगळा विचार करत मुलींची वाट पाहत हॉलमध्ये फेऱ्या मारू लागले. तेवढ्यात गाडी वेगाने कंपाऊंडमध्ये शिरल्याचा आवाज झाला. मी दचकून घड्याळाकडे पाहिलं. 2 वाजले होते. काही क्षणात दरवाजावर जोरजोरात धडका पडू लागल्या. घाईने दरवाजा उघडताच सर्वप्रथम माझा नवरा, त्याच्या मागोमाग 3 मुली घरात शिरल्या. मुली आत येताच मला बिलगल्या. प्रचंड घाबरल्या होत्या. नवऱ्याचा चेहरा भीतीने पांढराफट्ट पडला होता. मी मुलींना महाराजांचे दर्शन घ्यायला लावून बेडरूममध्ये सोडले आणि हॉलमध्ये आले. तोच नवरा अचानक माझ्या पायाशी पडून स्वतःला वाचवण्याची भीक मागू लागला. त्याचे हाल पाहून मीही घाबरले आणि काय झालं असं विचारलं. तेव्हा त्याने मला त्या रात्री दिसलेली हवेली, ती भयानक आकृती, तिला दिलेली बळीची कबुली, पैशाची सापडलेली बॅग या घटनांचा क्रम सांगितला. त्याचे बोलणे ऐकून माझ्या अंगाचा थरकाप झाला. मला कळून चुकलं. त्या रात्री माझ्या मुलींना त्या पाशवी शक्तीला बळी देण्यासाठी तो घेऊन गेला होता. माझा संताप अनावर झाला. मी चिडून त्याच्या छातीवर जोरात लाथ मारली. एका आईने आवेशाने केलेल्या त्या प्रहारामुळे तो मागच्या भिंतीवर आदळला. त्या रात्री मी जणू रुद्रावतार धारण केला. माझ्या मनात इतक्या वर्षांचा राग खवळला होता. पण तरीही एक प्रश्न मनात आला. मुलींना बळी देण्यासाठी घेऊन गेलेला हा नराधम नवरा त्यांना परत कसा काय घेऊन आला? मी खाली पडलेल्या नवऱ्याच्या छातीवर पाय देऊन उभी राहिले आणि विचारलं, सांग, तू मुलींना बळी देण्यासाठी घेऊन गेलास, मग काय घडलं असं ज्याने हे संकट टळलं? का अजूनही माझ्या मुलींवर हे संकट घोंगावतंय? तो कळवळलेल्या स्वरात म्हणाला, माझ्या प्राणांचा बचाव तूच करू शकतेस, तुला सगळं सांगतो. तेवढ्यात बाहेर सोसाट्याचा वारा सुरू झाला. गेट जोरात उघडून आदळल्याचा आवाज आला. मी खिडकीकडे धावले. बाहेर बंगल्याच्या आवारात कोणीतरी फिरत असल्याचं दिसलं. त्या आकृतीच्या तोंडातून येणारी गुरगुर स्पष्ट ऐकू येत होती. बाहेर कोण आहे? काय चाललंय? मी मागे वळून नवऱ्याला विचारलं.
बाहेर कोणीतरी आहे हे ऐकून तो भीतीने थरथर कापू लागला आणि माझ्या पाया पडून माझ्या प्राणाची रक्षा फक्त तूच करू शकतेस असं म्हणाला. तो जरी नराधम असला तरी माझा नवरा होता, माझ्या 4 मुलांचा बाप होता. म्हणून मी मनाचा हिया करून काय झालं आधी ते सांग असं विचारलं. बाहेर ती भयानक आकृती धुमाकूळ घालत होती. अचानक ती त्वेषाने खिडकीजवळ आली आणि आत डोकावू लागली. तिचा पांढराफट्ट चेहरा, चेहऱ्यावर असलेल्या जखमांच्या खुणा, डोक्यावर एकही केस नव्हता, फाटलेले ओठ ज्यातून तीव्र धारदार दात दिसत होते आणि डोळे पिवळे जर्द. तोंडातून बाहेर आलेली जीभ लाळ गाळत होती. ती थेट माझ्या नवऱ्याकडे रोखून पाहत होती. या सैतानी आकृतीच्या ताब्यात माझा नवरा माझ्या मुलींना सोपवणार होता हे आठवून माझ्या रागाचा कडेलोट झाला. मी संतापाने त्याच्याकडे पाहिलं आणि सर्व खरं सांग नाहीतर अशी जोरात ओरडले. तो घाबरून अडखळत बोलू लागला. मी कबूल केल्याप्रमाणे आज आपल्या 3ही मुलींना त्याच्या ताब्यात सोपवण्यासाठी घेऊन गेलो. सगळं ठीक चाललं होतं, पण एक चूक झाली. त्याला माझ्या रक्ताच्या 3 कुमारिका हव्या होत्या. या संपत्तीच्या बदल्यात मीच त्याची मागणी पूर्ण करायला तयार झालो होतो. पण तो अडखळत थांबला. पुढे काय झालं सांग, नाहीतर तुझा जीव घेईन. टेबलावर ठेवलेल्या चाकू सेटमधील एक चाकू घेऊन मी त्याच्यावर धावले. सांगतो, तो घाबरत सांगू लागला. मी मुलींना घेऊन गेलो त्या ठिकाणी जिथे त्या रात्री मला ती हवेली दिसली. थोड्याच वेळात ती हवेली पुन्हा दिसू लागली. मी मुलींना घेऊन आत वरच्या खोलीत गेलो जिथे तो माझी वाट पाहत होता. मुली खूप घाबरल्या होत्या, पण मी त्यांना धमकी दिली, तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुमच्या आईला मारून टाकेल. त्यामुळे त्या गप्प बसल्या. त्या खोलीत त्याच्यासमोर मुलींना उभं केलं. तो एकामागून एक मुलींचा वास घेऊ लागला. मोठ्या मुलीचा वास घेतल्यावर त्याने आनंदाने विकृत हास्य केलं. दुसऱ्या मुलीचा वास घेतल्यावरही तो तसाच हसला. आणि शेवटची मुलगी उरली. ती माझ्या कडेवर होती. तो माझ्या जवळ आला. तिचा वास घेताच त्याचा चेहरा बदलला. तो संतापाने ओरडला. मी घाबरून काय झालं असं विचारलं. तेव्हा त्याने उत्तर दिलं, ही तुझ्या रक्ताची नाही, ही तुझी मुलगी नाही. तो बोलणे बंद करून धापा टाकू लागला. त्याने सांगितलेलं सत्य ऐकून मी सुन्न झाले. माझ्या मनात विचार घोळू लागले. जेव्हा पैशाच्या लोभाने माझ्या नवऱ्याने मला त्याच्या मित्राच्या ताब्यात दिलं होतं, त्या नकोशा अनुभवातून आलेली ती मुलगी आज माझ्या मुलींना वाचवण्याचं कारण ठरली. पण नवऱ्याचं घाणेरडं कृत्य ऐकून मला राग आवरेना. मी रागाने नवऱ्याकडे वळाले आणि पुढे काय झाले ते विचारलं. तो सांगू लागला. ती शक्ती भयंकर संतापली. त्याने चिडून माझ्यावर हात उगारला. त्याच्या बोटातील ती तीक्ष्ण काळसर नखं बाहेर आली. मी घाबरून कडेवरच्या मुलीला खाली टाकलं आणि पाय पकडून माफ करण्याची विनंती करू लागलो. मला जीवदान हवं होतं. काहीही करून वाचवायचं होतं स्वतःला. त्या बदल्यात तो जे काही सांगेल ते करायला मी तयार झालो. बऱ्याच विनंतीनंतर त्याने एक अट ठेवली. त्याला माझ्या रक्ताची 3री मुलगी हवी होती. जर आपण त्याला ती दिली तर तो मला माफ करणार. आता तो आपल्याला 1 वर्षाची मुदत द्यायला तयार आहे. सध्या तो या वचनाची खात्री करून घेण्यासाठी इथं आलाय. तुला तयार व्हावं लागेल. मला वाचव.
मला वाचवणं फक्त तुझ्या हातात आहे. चल बाहेर ये. त्याला सांग 1 वर्ष सरताच येणाऱ्या अमावस्येला आपण त्याला जे हवं ते द्यायला तयार आहोत. माझा नवरा अक्षरशः रडत माझी विनवणी करत होता. त्याला पाहून मला अक्षरशः किळस आली. त्याचा स्पर्शही नकोसा झाला. पण आता मनोमन मी एक निर्धार केला. ठीक आहे, चल मी येते तुझ्याबरोबर बाहेर. सांगते त्याला तुला हवं तसं. मी थंडपणे म्हणाले. हे ऐकून तो आनंदाने उभा राहिला आणि पुढे चालू लागला. मी हळूच हॉलच्या दरवाजापाशी गेले. चल पुढे हो, मी तुझ्या मागेच आहे असं म्हणून दरवाजा उघडला आणि बाहेरच्या दिशेने बोट दाखवलं. त्याने माझ्याकडे समाधानाची नजर टाकत उंबरठा ओलांडला. क्षणाचाही विलंब न करता मी माझी सर्व ताकद एकवटली आणि जोरदार लाथ त्याच्या पाठीत घातली. तो पूर्णपणे बाहेर कोसळला. मी मागे वळून दरवाजा वेगाने बंद केला आणि आतून कडी लावली. धावत खिडकीपाशी गेले आणि जोरात ओरडले, तुझ्यासारख्या नीच हलकट माणसाचा जीव वाचवण्यासाठी मी माझ्या सोन्यासारख्या मुलींचा बळी देईल असा विचार तरी कसा केलास तू? बोलत बोलत मी त्वेषाने नजर त्या पाशवी आकृतीकडे वळवली. जा, या नीच माणसाला घेऊन जा. माझ्याकडून तुला एकही बळी भेटणार नाही, मी त्या आकृतीला ठणकावून सांगितलं. माझे शब्द ऐकताच आवारात उभी असलेली आकृती संतापली. ती वेगाने दरवाजाच्या दिशेने पळत आली. पण दरवाजाला स्पर्श करताच तिला प्रचंड झटका बसला. ती जोरात मागे फेकली गेली. मी या संकटातून सुटण्यासाठी देव्हाऱ्याकडे वळाले. त्यावेळी गजानन महाराजांची मूर्ती जणू तेजाने उजळून निघाली होती. मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं. ती पाशवी आकृती संतापाने थैथयाट करत होती, विचित्र आवाज काढत होती. माझा नवरा मात्र खाली पडून होता. त्या आकृतीचा समोर असलेला तांडव पाहून भीतीने त्याचे डोळे बाहेर येण्याची वेळ आली होती. तू तुझं वचन पूर्ण करू शकला नाहीस. मी तुला आधीच सांगितलं होतं, जर शब्द मोडलास तर तुझा मृत्यू अतिशय भयानक असेल. ती भयावह आकृती किन्नरी स्वरात म्हणाली. हळूहळू ती माझ्या नवऱ्याच्या दिशेने पुढे सरकली आणि क्षणात माझ्या नवऱ्याच्या पोटात तिने तीक्ष्ण नखं खुपसली. माझ्या नवऱ्याची एक आर्त किंकाळी आसमंतात घुमली. त्या आकृतीने पोटातील नखं तशीच ठेवत त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि पावले टाकत निघून गेली. मी पूर्णपणे हादरले. ती आकृती दिसेनाशी झाल्यावर घाईने देव्हाऱ्यासमोर येऊन डोळे बंद करून बसले. गजानन महाराजांना आधार मानत, त्यांचे आभार मानत उरलेली रात्र तिथेच बसून काढली. सकाळ झाली. मुली जाग्या झाल्या. मोठ्या मुलीने माझ्याजवळ येऊन रात्री त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होती. तिने हलक्या आवाजात विचारलं, बाबा कुठे आहेत? मला माहीत होतं त्यांचा बाप आता कधीही परत न येण्याच्या प्रवासाला गेलाय. दुपारी 12च्या सुमारास एक पोलीस वर्दी घेऊन आला. शहरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात रस्त्याच्या कडेला माझ्या नवऱ्याचं छिन्नविछिन्न केलेलं शरीर सापडलंय. खिशात असलेल्या ड्रायव्हिंग लायसनवरून त्यांची ओळख पटली. मी स्वतः त्यांच्याबरोबर स्पॉटवर गेले. त्यांच्या शरीराचे तुकडे संपूर्ण परिसरात विखुरले होते. मृत्यू इतका भयानक होता का पाहून अंगावर काटा येईल. शरीरातील शेवटचे अंग बाहेर काढेपर्यंत त्या आकृतीने त्याला मरू दिलं नसावं. आजूबाजूच्या हातपाय झाडण्यांच्या खुणांवरून हे स्पष्ट कळत होते.
मी मनोमन महाराजांचा जप करत घरी निघून आले. पोलिसांनी हा प्रकार जंगली प्राण्याच्या हल्ल्याचा आहे असं सांगून केस बंद केली. गजानन महाराजांच्या दृष्टांताप्रमाणे मी आमची सर्व मालमत्ता विकली आणि मिळालेली सर्व रक्कम गुप्तदानाने अनाथाश्रमांना दान केली. त्या अनाथाश्रमांपैकी एका ठिकाणी मी आणि माझी मुलं सध्या राहत आहेत. मोठ्या मुलीचं लग्न झालंय, तर उरलेली 3ही मुलं स्वतः कमावून छान शिकत आहे. मी या आश्रमात जेवण बनवण्याचं काम करते. माझ्या आणि मुलांच्या जीवनात गजानन महाराजांची उपासना आजही नित्यनेमाने सुरू आहे. त्यांच्या कृपेमुळेच आमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.